पुढे गेलं तर मला असं वाटलं की बाबा तुम्ही एखादा आमदार निवडून आलं तर फक्त मतदारसंघात तुम्ही सीमित नाही राहत आहे, हं, हं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर माझ्या समाजाचे जास्त लोक माझ्याकडे येते, महिला हं, आहे हं. म्हणून महिला येते. करने का नहीं करने का. बरोबर. हं. हाँ, कोई भी ऐसे विषय आते हैं व्हेनेवर ऐसा कुछ आता है हं, हं. या उनको अगर कोई भी मुझे एक सजेशन देने का है तो हं, हं. बिंदास करने का, डरने का नहीं। लाठी मारने से पानी फटता नहीं। हं, हं. तो आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दॅट अँड आय थिंक की एकत्र आले तर जसं आम्ही एक कुटुंबसारखे याच्या आधी राहत होतो हं, हं. तसंच राहणार. हिवाळी अधिवेशन सुरू असून आता अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे आज जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आमदारांची देखील लगबग सुरू आहे. आपल्यासोबत आमदार सना नवाब मलिक या आहेत. पहिल्या टर्मचे आमदार आहेत, मात्र पहिल्या टर्ममध्येच अधिवेशनाच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि या मुद्द्याची राज्यभर चर्चा झालेली आहे. तो मुद्दा काय आहे मी ते सांगतो. लहानग्या मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराबाबत ताईंनी आज आवाज उठवलेला आहे. लहान मुलींचे म्हणजे पळवून नेण्याचे प्रमाण वाढवलेले आहेत. तर या गोष्टीबाबत आणि त्याचबरोबर अत्याचाराच्या लहान मुली, अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचार होणाऱ्या घटना आहेत, त्याबाबत ताईंनी सभागृहात आवाज उठवला होता. ताई, आज तुम्ही अधिवेशनामध्ये ह्या महत्त्वाच्या प्रश्नावरती, ज्या लहान मुली असतील, अल्पवयीन मुली असतील, अत्याचाराच्या घटना असतील किंवा त्यांचं मुंबईतली एक धक्कादायक आकडेवारी देखील समोर आली होती, की मुली गायब होतात म्हणजे पळून पळून नेल्या जात आहेत. तर कसं पाहतात हे? तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केला. नाही मी सभागृहात असंच प्रश्न उपस्थित केला, की आम्ही जे काही घटना घडते त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मतलब क्युअर कसा करता येईल आणि सजा कसं देता येईल त्यावर आपण काम करतोय. पण प्रिव्हेन्शन कसं करता येईल त्यावर कोणीच लक्ष घालत नाही. तर प्रिव्हेंटिव्ह स्टडी करून त्याच्यासाठी आपण काय-काय करू शकता. कारण इंटरनॅशनल स्टँडर्ड्स बघितलं तर प्रिव्हेन्शनवर जास्त काम होत आहे आणि नंतरचं जे आहे काही क्राईम घडलं तर त्यावर काम जे आहे ते तर चालतंय, हं. पण प्रिव्हेन्शनचं पण काम होतं. तर आपल्याला पण प्रिव्हेन्शनसाठी काय-काय करता येईल त्यावर सरकारला ते लक्ष घ्यायला हवंय आणि हे जे मालेगावच्या 3 हं, हं. वर्षाच्या मुलीचा विषय होता, हं, हं. त्यांच्यावर अत्याचार झाला. नंतर त्यांचा मृत्यू करण्यात आलं. हं, हं. त्यावर आमचं असं मागणी होती सभागृहात ह्या विषयावर खूप लोकांनी बोललं आणि जेव्हा मला संधी भेटली तर मी अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून हेच मांडलं की आपण कारण 1980 मध्ये बच्चन सिंगचं जे जजमेंट आलं होतं, हं, हं. त्यामध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर डॉक्ट्रिन हे अप्लाय करून डेथ पेनल्टी सजा तुम्ही देऊ शकता. हं, हं. तर नंतर 1983 मध्ये मच्छी संघचा जे जजमेंट होता, माची संघचा सिंगचा, त्यामध्ये त्यांनी क्लॅरिटी दिलं होतं की डॉक्ट्रिन ऑफ रेअरेस्ट ऑफ रेअर ते कोणते-कोणते त्यामध्ये आपण पॉइंटर्स घेऊ शकता. तर ते हं, एक हं. 5-6 पॉइंट्स आहे त्यामध्ये आणि जे मालेगावची जी घटना आहे, ते आहे तशीच. बरोबर. नंतर एक 3 हं, हं. वर्षाची 3 मुलगी वर्षाची आहे मुलगी. आणि नंतर मर्डर केलं आणि हं, हं, नंतर हं. त्याचे जे गुन्हेगार होतं ते पोलिसांसोबत फिरून त्यांची शोध घेत होतं. हं, तर हं, हं. इतकं मोठा विषय झालाय. तर हे सगळे आणि जेव्हा हे विषय सभागृहात आला, तेव्हा फक्त ते मालेगावची घटना नाही, प्रत्येक मी एक कमीत कमी 4-5 आमदार हं, हं. तिकडे त्यांच्या मतदारसंघात 5 वर्षाची, 7 वर्षाची, 9 वर्षांची मुलींवर असा-असा अत्याचार झालाय. हं, हं. हे सगळे बोलणं चालू केलं. तर आम्ही एक नवीन कायदा सरकारच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी केली आहे, की आम्हाला एक नवीन कायदा पाहिजे फक्त मायनर गर्ल्ससाठी. बरोबर. जे असं त्यांचं मॉलेस्टेशन, हं, रेप्स हं, आणि हं, हं. काही वेगळा अत्याचार होत होत असेल त्यांच्यावर, तर ते बच्चन सिंग आणि मच्छी सिंगचं जजमेंट आहे, त्या आधार घेऊन ते डॉक्ट्रिन आहे रेअरेस्ट ऑफ द रेअर डॉक्ट्रिन. त्या अनुषंगाने पुढील हे कायदा करता येईल आणि आपल्याला ह्या अधिवेशनात ते हं. फायनल करावे लागतात आणि उपमुख्यमंत्री हं, एकनाथ हं. शिंदे साहेबांनी ते आश्वासन पण दिलं आहे. हं, हं. लेखी स्वरूपात आपल्याला मुख्यमंत्रीचं पण उत्तर आलं आहे. तर सरकार पॉझिटिव्हली काम करतंय आणि जिथे-जिथे आपल्याला असं दिसतंय, हं, आम्हाला हं, असं हं. दिसतंय की काही कुठे तर चुकतंय किंवा राहिलंय, तर ते आम्ही गॅप्स फिल करून देतोय. ताई, आपण बघितलं तर एकीकडं सरकारने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना ज्या प्रभावीपणे राबवली, आजही सभागृहात आपण बघितलं तर दर दिवशी लाडकी बहीण योजनेवरून काही ना काही आहे. जेवढ्या पद्धतीने लाडक्या बहिणींवरती त्यांनी सरकारने लक्ष केंद्रित केलं, निवडणुका जिंकून आल्या. मात्र त्याच पद्धतीने लाडक्या बहिणी असतील, माता भगिनी असतील, त्यांच्या सुरक्षिततेकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतंय. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स अगर आपण बघितलं, तर त्यामध्ये एक छोटीशी घटना झाली, तर ते रिपोर्ट करण्यासाठी मॅन्डेटरी आहे. हं, पण हं. आपल्या इथे काही लोक पुढचं त्यांचं
जे काय आहे ते नाव खराब होऊ नये हं, हं, म्हणून हं. ते लपवतात. ते तसं नाही करून आपण बी ते अनिवार्य केलं, तर हे सगळे प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन मला वाटतं ते पण होणार. तर याच्या आधी पण काही शक्ती कायदा जे आपण हं, पाठवले हं, होते हं. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, काही तिकडे बी-एन-एसमध्ये इम्प्लिमेंट केलं आणि काही गोष्टी राहिल्या. तर वारंवार सभागृहात आम्ही हे शक्ती कायद्याच्या वर पण बोललोय आणि सरकारने आम्हाला आश्वासन दिलंय ते परत ते काय राहिलंय हं, आणि हं. त्यामध्ये काय-काय चेंजेस करून पुढे पाठवायचे. कारण हे जे आहे सेंट्रल इश्यू आहे. हं, हं, हं. सरकार फक्त रेकमेंड करू शकतात. पण बरोबर. जे कायदा इम्प्लिमेंट करण्याचे जे सेंटरचे आहे ते त्यांच्या हक्काचं आहे. तर ते तसं आपण एक पॉलिसी तिकडे फॉर्म्युलेट करून पाठवू हं, आणि हं. त्यावर प्रॉपरली रिसर्च जसं शक्ती कायद्याचं आपण पूर्ण बघितलं होतं. ते पूर्ण प्रोसिजर करून, रिसर्च करून आमदार, विधान परिषदचे सदस्य हं, बसून हं. सगळे आणि महाराष्ट्र सरकारचे सगळे मंत्री सगळे बसून एक कायदा म्हणजे प्रपोज हं, केलं हं. होतं आणि काहीतरी घेतलंय, हं, हं, हं. बी-एन-एसमध्ये आहे आणि काही राहिलंय. तर त्या विषयावर परत एक कमिटी फॉर्म करून कसं काय आपल्याला इम्प्लिमेंट करता हं, येईल, हं, हं. कसं काय आपल्याला सजेशन्स करता येईल, हं, हं. यावर सरकारला आम्ही हे बाजू मांडली आहे आणि हं, हं. पुढच्या अधिवेशनात त्यावर आता शासनाचा काय निर्णय येईल ते आपल्याला बघायला लागेल. पण ताई आपण बघितलं ना, की समजा महिलांवरती जे होणारे अत्याचार असतील किंवा या ज्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. केवळ फक्त अधिवेशन असेल त्यावेळेस आश्वासनं देणं हे सरकारचं काम नाहीये. त्यावरती ठोस उपाययोजना पण झाल्या पाहिजे. ज्यावेळेस दिल्लीतलं निर्भया कांड झालं होतं, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डीमधलं एक हत्याकांड झालं होतं. त्या मुलीचा निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस कुठेतरी केवळ सरकार आश्वासनं देतंय. आम्ही नाही का महिलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क आहोत, असं आश्वासन दिले जातात. मात्र तेवढ्या पद्धतीने ते खाली उपाययोजना केल्या जात नाही असं जाणवतंय. प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर काम करायचं आहे आणि मला वाटतं, की ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी त्यांची रिसर्च एंड स्टडी चालूच आहे. कारण ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सवर आपण बघितल्यानंतर नॅशनल लेव्हलचा सेंटरचा विषय आहे. तर एक स्टडी करण्यासाठी त्यांची जी स्टडी आहे ते चालूच आहे. पण हं, हं. जसं तुम्ही सांगताय, की सरकार सीरियस नाही, पण असं नाही आहे. कारण आता जी घटना घडली, हं, हं. कोणतेही विषय आला समोर, तर इमिडिएटली त्यावर ॲक्शन अटक होत आहे. हं, हं. न्यायालयीन जे प्रक्रिया आहे ते चालू होत आहे आणि त्यावर सरकारच्या माध्यमातून जे काही वकील असते, हं, हं, हं. जे कोणी असेल, ते तिथे खंबीरपणे उभे राहून ते आपली बाजू मांडतात आणि कसं आहे, जेव्हा कोर्टात मॅटर जात आहे, हं, हं. ते नियमानुसार जे लॉ आहे त्यानुसार काम करायला लागतं आणि कुठे आपली चूक नसेल, काय आपण चुकून असेल, काय हं, आपण हं. सोडून नसेल म्हणून सरकार आणि ते ASG जे कोणी पब्लिक प्रोसिक्युटर हं, हं. तिकडे उभे राहून आणि एकमेकांसोबत डिस्कशन करून तिकडे आपली बाजू आणि जे गुन्हेगार आहे हं, त्यांच्याशी हं. कसं आपण अ, अ, मतलब त्यांच्यावर कसं कारवाई होईल हं, यावर हं. यासाठी ठामपणे मांडतात. बरोबर. ताई आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. वर्षभराचा आमदारकीचा प्रवास पहिली टर्म होती तुमची हो. आमदारकीची. कसा प्रवास राहिला? म्हणजे राजकीय वारसा तर घरूनच मिळालेला आहे. हं. मात्र हा प्रवास कसा राहिला तुमचा? नाही मला असं वाटतंय, की प्रवास तर खूप चांगला राहिलाय आणि एव्हरी डे इज अ लर्निंग डे. हं, हं, तो हं. तसंच मी घेतो. एव्हरी डे आय एम लर्निंग समथिंग न्यू अँड जेव्हा आपण बसतो समोर आपल्याला माहीत नाही कोणता विषय येणार. हं, हं, हं. तर तसं आता मेंटली ते प्रिपेअर्डनेस आली आहे, की हं, हं. कोणतेही इश्यू येऊ शकतात. याच्या आधी मला असं वाटत होतं मला फक्त माझ्या मतदारसंघाचं बघायचं आहे हं, हं, हं. आणि माझ्या मतदारसंघातील लोक मला निवडून दिले आहेत. पण जसं-जसं वेळ पुढे गेलं तर मला असं वाटलं, की बाबा तुम्ही एखादा आमदार निवडून आलं तर फक्त मतदारसंघात तुम्ही सीमित नाही राहत आहे. हं, हं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता माझ्या समाजाचे जास्त लोक माझ्याकडे येते. महिला हं, आहे हं. म्हणून महिला येते. हं, युवकच्या हं. माध्यमातून युवकची टीम येत आहे. तर प्रत्येक जे आहे महिला, मायनॉरिटी आणि बरोबर. युवक ते सगळे माझ्यासोबत येऊन या माझ्या समोर येऊन त्यांच्या काय-काय इश्यू ते मांडतात. प्रत्येक डिपार्टमेंटचं कोणत्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या असू द्या. हं, हं. पण ते आहे, की एक क्लॅरिटी आली आहे, की तुम्ही आमदार झाला तर फार मतदारसंघ नाहीये. हं, हं. तुमची जबाबदाऱ्या वाढतात. सोशल हं, हं, हं. रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठ्या पद्धतीने वाढतात. हं, हं. तर तसं आय थिंक ओव्हरऑल खूप चांगलं गेलं 1 वर्ष आणि एव्हरी डे हं, हं. समथिंग न्यू टू लर्न हं, हं, अँड हं. इट इज लाइक एन एंडलेस थिंग. वडील मंत्री होते. घरी मंत्रिपद होतं. त्यामुळं वडिलांचा प्रवास देखील बघितलेला असेल. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी होत्यात, की ज्यावेळेस जो आवाका असतो, लोकांमध्ये आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी असतो, त्यांना ज्या पद्धतीने काम करताना बघितलं. वडिलांचं असं कोणते महत्त्वाचे गुण वाटले, की तुम्ही ते घेऊन या राजकारणात प्रवास करताय? कधीही निगेटिव्ह नाही, ऑल्वेज पॉझिटिव्ह आणि कोणीही येऊ द्या.
तुम्ही तुमच्या पक्षाचा असू द्या, तुमच्या विरोधक असू द्या, जेव्हा तुम्ही निवडून येता ते कोणी पक्ष म्हणून तुमची ओळख नसते. हं, हं. तुमची एक संवैधानिक पद आहे आणि संवैधानिक पदला बसून हं, हं. तुम्ही प्रत्येक पक्षाचे कोण येऊ द्या आणि हं, हं, हं. मतदारसंघाचे या किंवा महाराष्ट्राचे कोणी आले तर तुम्हाला त्यावर काम करायचं आहे. हे मी गेल्या 30 वर्षापासून साहेबांच्या माध्यमातून बघितलं आणि तेच फॉलो करून मी इथे पोहोचले. आता राजकारणात वडिलांनी खूप अनुभव बघितलेले आहेत. चांगले, वाईट सर्व अनुभव बघितलेले आहेत. वडिलांकडून कोणती अशी शिकवण मिळाली आहे, की या राजकारणातल्या प्रवासात हे सगळे तुम्हाला पण ह्या प्रवासामध्ये हे योग येणार. तर मग कुठली अशी शिकवण आहे, की बाबा ह्या गोष्टींपासून जपून राहा, असं राजकारण करतात. काही वडिलांनी काही संदेश दिला त्याबाबत? डरने का नहीं करने का. बरोबर. हाँ, कोई भी ऐसे विषय आते हैं व्हेनेवर ऐसा कुछ आता है हं, हं. या उनको अगर कोई भी मुझे एक सजेशन देने का है तो हं, हं. बिंदास करने का, डरने का नहीं. म्हणजे नवाब कोणताही मलिकांचे विषय असू द्या. हं, हं, हं. मला माझ्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाली, स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती झाली आणि हं, हं. महाराष्ट्रामध्ये मी कधीच नाही फिरलं होतं. पक्षाने जबाबदारी दिली, हं, तर हं. ते प्रॉपरली मी हँडल करून प्रत्येक ठिकाणी जिथे ते त्यांनी माझा दौरा निश्चित केला, तिकडे व्हिजिट केलं. तर त्यांचं एकच होतं, की कधीच डरायचं नाही. हं, हं, हं. जे तुम्ही बोलणार आहे, तुम्हाला हं, हं. माहीत असेल तरच बोला हं, हं. आणि डरायचं नाही, पुढे जाऊन करायचं. ताई राष्ट्रवादी आता 2 वेगवेगळे गट झालेले आहेत. आता साहेबांसोबत शरद पवार साहेबांसोबत देखील मंत्री नवाब मलिक होते. आता अजित पवार साहेबांसोबत आहे. तर हे दोन्ही पक्ष एकत्र यावे अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे. एक तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय एक प्रतिक्रिया असणार आहे, की दोन्ही कसं राष्ट्रवादी आहे, की एकत्र याव्या? हे जे आहे डिसिजन आमच्या वरिष्ठांनी घेतलं होतं. हं, हं. आता त्यांना एकमेकांसोबत परत यायचं आहे ते पण वरिष्ठांचाच डिसिजन असेल. पण हिंदीमध्ये एक कोट आहे, की लाठी मारने से पानी फटता नहीं. हं, हं, हं. तो आय स्ट्राँगली बिलीव्ह इन दॅट अँड आय थिंक की एकत्र आले तर जसं आम्ही एक कुटुंबसारखे याच्या आधी राहत होतो, हं, हं. तसंच राहणार आणि आणखी जे सगळे काम आहे मजबूतीने आपण करू शकतात हं, हं. आणि एक चांगलं एन्व्हायर्नमेंट पण क्रिएट होणार. बरं ताई एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आता अधिवेशनाचा 1 दिवस शिल्लक राहिलेला आहे, बरोबर? कुठले महत्त्वाचे प्रश्न जे तुम्ही मतदारसंघातले तुम्ही उपस्थित मुंबईमध्ये एक मोठं पाण्याचा विषय चालू आहे, कपात चालू आहे. तर त्यावर माझे लक्षवेधी लावण्याचे मी खूप प्रयत्न करतात. हं, हं. बॅलेटवर आली नाही, स्वीकृत झाली पण आली नाही. पण आजच्या वेळी मुंबईमध्ये पाण्याचा खूप मोठा विषय आहे. हं, हं. शेवटचा वेळपर्यंत मी थांबून हं, हं. कसं ते बोलता येणार, कदाचित लागलं की हं, नाही हं. मला अपॉर्च्युनिटी भेटली, तर ते मी सभागृहात मांडणार. धन्यवाद ताई. नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक डरने का नहीं लढने का असा संदेश घेऊन एक बेधडक पद्धतीने आपले कामकाज चालू ठेवायची आणि वडिलांनी दिलेली शिकवण पुढे घेऊन जायची. हा वारसा घेऊन सना मलिक यांनी मतदारसंघातली कामं हातात घेतली असून आणि ती विकास कामं कशी पूर्ण केली जातील याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, नागपूर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.